जे काही पेपर फुटी झाली त्याचा एक विषय आहे आणि एक MIDCचा विषय आहे. आता तुम्ही प्रश्न करा मग मी सांगतो तुम्हाला. सर, काल तुमचे राजकीय विरोधक असलेले राम शिंदे हे काल माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी सांगितले की MIDC जिथे तुम्ही सांगताय की 1100 एकरमध्ये MIDC जिथे व्हावी तिथे त्यांचा दावा आहे की त्याच भागामध्ये नीरव मोदी, अग्रवाल, शहा यांच्या सगळ्यांच्या जमिनी आहेत आणि त्या MIDCला स्थानिक ग्रामस्थांचाच विरोध आहे आणि काँग्रेसचे इतिवृत्त त्यांनी आणलं. असं म्हणणं आहे की त्यांचा विरोध म्हणजे ग्रामसभेचा विरोध आहे, स्थानिकांचा विरोध आहे, तिथे होऊ नये ही MIDC. कैलासशिवाय जे काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत जिल्ह्याचे त्यांचंही त्यांनी नाव घेतलं. खरं तर आज मी इथं आलेलो आहे आणि मी आज प्रयत्न करणार आहे की मी एक शॉलसुद्धा घेऊन आलेलो आहे. मी आदरणीय प्रोफेसर राम शिंदे साहेबांचा सत्कार त्या ठिकाणी करणार आहे, कारण ते खूप मनापासून प्रयत्न करत आहे आणि मी सुद्धा मनापासून प्रयत्न करत आहे. मी मनापासून प्रयत्न तिथं असणाऱ्या युवांना हाताला काम मिळावं यासाठी करतोय आणि प्रोफेसर राम शिंदे साहेब तिथे MIDC येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. आता काल बोलत असताना त्यांनी काही मुद्दे मांडले, त्याच्यामध्ये ग्रामसभेचा ठराव ते बोलत होते. खरं तर शेवाळे साहेबांनी मला फोन केला होता आणि मला सांगितलं होतं मी तिथे येऊन पत्रकारांशी बोलू का, पण मी त्यांना विनंती केली नका काळजी करू, मीच बोलतो. तुम्ही जर ग्रामसभेचा जो ठराव आहे तो वाचला तर काही ठराविक लोकांनी त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती कुठेतरी आणलेली आहे की तिथं केमिकल इंडस्ट्री येईल असं 11 लोकांनी विरोध केला. 104 लोक का 6 लोक तिथं होती. पाटेगावची लोकसंख्या ही 4-5 हजाराच्या पुढे आहे, पण 106 लोक तिथं होती ग्रामसभेला. 11 लोक बोलली. त्याच्यामध्ये एका व्यक्तीने सांगितलं केमिकल इंडस्ट्री येणार आहे. तिथं केमिकल इंडस्ट्री का आपण आणू, ती येणार नाही. त्याचा विरोध तिथं संपला. आपली घरं घेतली जातील, अजिबात नाही. MIDC कोणाचं घर घेत नाही, त्यांचा विरोध तिथं संपला. मग त्याच्याचबरोबर बागायती क्षेत्र 2-3 हेक्टर बागायती क्षेत्र आहे असं कळतंय, पण तेही त्या ठिकाणी आपण वगळणार आहोत. त्याच्याचबरोबर काही लोकांचं असं मत आलं जे 10वी-12वी शिकलेत, जे उच्च शिक्षित नाहीत त्यांना हाताला काम कसं मिळेल. अरे बाबांनो, तिथे जे उच्च शिक्षित आहेत, ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट, त्यांना तर काम मिळेलच, पण जे कमी शिकलेले आहेत, शिकू शकले नाही, काही आर्थिक अडचणी असतील, यांना तिथं सुद्धा अप्रत्यक्षपणे टेम्पो असेल, सिव्हिलचं काम असेल, छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील, एखादं दुकान तिथं येईल, त्या माध्यमातून सुद्धा तिथं ती कामं ती त्यांना मिळू शकतात. त्यांचा तिथं विरोध संपला. आता हे जे काय आहे चॅप्टर 6 म्हणजे काय, आता ते प्रोफेसर असताना सुद्धा राम शिंदेंना कळणार नाही. चॅप्टर 6 म्हणजे काय, ज्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय की तिथं जी 1100 एकर जमीन आहे त्या जमिनीवर आता शिक्के पडणार. मग चॅप्टर 6 झाल्यानंतर काय होतं, मग तिथं MIDCचे अधिकारी त्या ग्रामपंचायतमध्ये जातात, तिथे असणाऱ्या शेतकरी जे बाधित आहेत त्यांच्याशी चर्चा करतात, की त्यांना विचारतात की अरे बाबा असं आहे, तुमचं काय मत आहे. तर ते चॅप्टर 6 नंतर होतं. त्यामुळे कदाचित प्रोफेसर असून सुद्धा त्यांना या गोष्टी माहिती नसाव्यात, पण हेच मी तिथं असणाऱ्या ग्रामस्थांना सांगितलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर तिथं जर तुम्ही बघितलं तर परत एकदा मोदींची जमीन तिथे, मोदींची जमीन तिथे ते सांगतात. मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे की 11 ते 14 या वर्षी ते तिथं आमदार असताना जमीन घेतलेली आहे. आता वाटाघाट्या कुणी केल्या, कोण 5 स्टारमध्ये भेटलं, 7 स्टारमध्ये भेटलं, त्यावेळेस हे आपल्याला बघावं लागेल. नीरव मोदीचं नाव तुम्ही आज घेता, नीरव मोदीकडे पैसे कधी होते, तेव्हा होते, तेव्हा पैसे असताना तेव्हा तुम्ही तिथं आमदार होता, तेव्हा तिथं जमिनी तिथं घेतल्या गेल्या. आणि ती नीरव मोदीची जमीन जे हे म्हणतात ती आता ईडीकडे, या MIDCच्या सर्वे केलेल्या जागेमध्ये तिथं नीरव मोदीची ती जमीन जे बोलत आहे ती जमीन तिथं नाही. आता तुम्ही भाजपचे नेते म्हणतात ईडी आम्ही खिशात घेऊन फिरतो, मग आपण ईडीला विनंती करा की आता ह्याच्यात 2-3 हेक्टर जमीन
जी बागायती असू शकते ती कदाचित आपल्याला उद्या जाऊन वगळावी लागेल, ती करावंच लागेल. मग नीरव मोदीची जमीन तुमच्या काळामध्ये तुम्ही जी त्याला घेऊन दिली असावी, कारण का तुम्ही तिथं आमदार असताना ती जमीन तेव्हा घेतली जाते हे तुम्हाला माहीत नसेल तर आमदार कशाचं तुम्ही होता. मग तिथं त्यावेळेस जी जमीन तिथं घेतली जी आता ईडीकडे MIDCच्या या सर्वेमध्ये नाही, मग ती जमीन ईडीची पाठपुरावा करून तशी सरकारकडे आहे ती MIDCला देऊन टाका. मग MIDC 1100 एकराची होती, त्याच्यात काही जमीन जी बागायती ती कदाचित वगळण्यात येऊ शकते. मग ती जमीन जोडल्यानंतर आपली MIDC 1200 एकराची होऊ शकते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की प्रोफेसर राम शिंदे साहेबांना अभ्यास घ्यायचा किती अनुभव आहे हे मला सांगता येणार नाही, पण इंडस्ट्री कशी असते, त्याला काय जरुरी असतं हे त्यांनी एक गुऱ्हाळं सुद्धा चालवलेलं नाही, त्यामुळे त्यांना त्या गोष्टी कळतात नाही कळतात हा वेगळा प्रश्न. MIDCमध्ये फॅक्टऱ्या आल्यानंतर युवकांना हाताला काम मिळणार आहे. आता फॅक्टऱ्या कधी येतात, जेव्हा तिथं रोड नेटवर्क चांगलं असतं. आदरणीय गडकरी साहेबांच्या बरोबर बसून पाठपुरावा करून 2 मोठे रोड, हे मंत्री असताना ते रोड त्यांना आणता आले नाही, पाठपुरावा 2 नॅशनल हायवे या MIDCच्या जवळून आपण आणलेले आहेत. आणि योगायोगाने सुरत चेन्नई रोड हा 20 किलोमीटरवरनं तिथून जात आहे. त्यामुळे MIDCमध्ये कंपनी यायला नक्कीच तिथं मदत होणार आहे. त्यामुळे हे जे काय ते सांगत आहेत त्याला काय तथ्य नाही, उगाच वेळ काढूपणा करत आहेत. आणि राहिला प्रश्न चॅप्टर 6 झाल्यानंतर ग्रामपंचायत तिथनं असणाऱ्या बाधित शेतकऱ्यांची चर्चा ही केली जाणार आहे. त्यामुळे मध्ये ते कुठेतरी बोलले होते की ते आमदार म्हणजे राम शिंदे आमदार झाल्यानंतर रोहित पवार त्यांना भेटले नाहीत. कदाचित काही प्रमाणात मी विचार करत होतो अरे भेटायला पाहिजे होतं का नव्हतं, पण राम शिंदे साहेबांची अशी प्रवृत्ती बघितल्यानंतर मला आज आनंद होतोय मी त्यांना तिथं सत्कार करण्यासाठी भेटलो नाही. कारण तुम्ही जो युवकांसाठी हक्काचा प्रोजेक्ट आहे तिथं आणून देत नाहीत तो तुम्ही त्या ठिकाणी थांबवता. आणि अपर हाऊसमध्ये भाषण करताना काय बोलले, MIDCची सगळी जमीन ही नीरव मोदी, शहा वगैरे यांची आहे. आता तुम्ही ग्रामपंचायतचा जो अहवाल दिला, ग्रामपंचायतचा जो ठराव दिला, त्या शेतकरी काय म्हणतात जमिनी आमच्या आहेत. अरे म्हणजे मग तुम्ही अपर हाऊसमध्ये तिथं असणाऱ्या सर्व आमदारांची लोकांची दिशाभूल करता का आणि इथं येऊन वेगळे कागद देतात. त्यामुळे म्हणूनच त्यांचा सत्कार खरं तर मला करायचा आहे की 10 वर्ष त्यांनी कुठलाच विकास तिथं केला नाही. आणि मला आज खऱ्या अर्थाने कारण कळलं का, कारण विजनली ते कामच करत नाही. त्यांना स्वतःचा स्वार्थ तिथं दिसतो, आम्हाला लोकांचं हित तिथं दिसतं. मी आधीही बोललेलो आहे, त्यांना जर क्रेडिट घ्यायचं असेल तर कृपा करून तुम्ही क्रेडिट घ्या, पण MIDC होऊ द्या. आज जर तुम्ही असा टाइमपास करत राहिला ना ते MIDC यायला वेळ लागतो, त्यानंतर कंपन्या यायला वेळ लागतात. त्यामुळे हा प्रश्न तिथला असणाऱ्या युवांचा आहे, हा प्रश्न जे शिक्षित बेरोजगार आहेत त्यांचा आहे, जे कमी शिकलेले आहेत त्यांचा आहे, त्याच्याच बरोबर जे लोक आई वडिलांना गावात सोडून त्यांना दुर्दैवाने बाहेर जाऊन काम करावं लागतं, कमवावं लागतं, त्या लोकांचा आहे. त्यामुळे उगाच याच्यामध्ये राजकारण करू नये अशी विनंती या ठिकाणी मी करतो. इतिवृत्त जेव्हा मी समोर आणलं तेव्हा रोहित पवारांचं किती उघडं पडलं. त्यांचं असं म्हणणं आहे की दलालांच्या जमिनी आहेत त्या संपादित करण्यासाठी तुम्ही पाठिंबा. अरे बाबा राम शिंदे साहेब, 11 ते 14 तुम्ही आमदार तिथं होता, मग नीरव मोदीची दलाली कुणी केली, हे राम शिंदेंनीच केली ना. मग तुम्ही कुठं भेटला असताल का, तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही आमदार असताना तुमच्या मतदारसंघामध्ये कोण इन्व्हेस्टमेंट करते हे कळत नाही. अहो नीरव मोदीची आत्ताची जमीन जी MIDCच्या सर्वेमध्ये नाही ती ईडीकडे आहे. मग हा विषय कुठं येतो, हा पितळं उघडा. मी कागद घेऊन फिरतो, मी आत्ता 1 लाख सह्या आणल्यात. आता 1 लाख सह्या म्हणजे काय, ह्या तिथं असणाऱ्या युवांच्या त्यांच्या आई वडिलांच्या भावना आहेत ना. कोणालाही पिस्तूल लावून आम्ही काय सह्या करून घेतलेल्या नाहीत. मग तुम्ही या भावनांचा अनादर करणार आहात का, त्यांचं मत MIDC आली पाहिजे. उगाच तुमचे 4 लोक तिथं उभा करून तुम्ही भाषणं करायला लावता आणि त्या 4 लोकांसाठी अख्ख्या दोन्ही तालुक्याचं नुकसान होऊ शकतं. आणि जे तिथले मोठे नेते शेवाळे साहेब त्यांना व्यक्तिगत तुम्ही विचारा, त्यांचंही मत आहे. थोडी त्यांना 1-4 लोक बोलतात म्हणून अख्ख्या दोन्ही तालुक्याला अंगावर घ्यायचं काही त्यांना कारण नाही. त्यामुळे उगाच त्यांनी कुठं करू नये. लाख लोकांनी सह्या आत्तापर्यंत केलेल्या आहेत,
आणि ही मोहीम लोकांनी हातात घेतली नाही, ती तिथं थांबणार नाही. विरोध आहे त्यांना तुम्ही भेटणार आहात का? ज्या ग्रामस्थांचा विरोध आहे, जे काही मोजकी लोक आहेत त्या मी त्यांना तुमच्या माध्यमातून आज सांगतो, नंतरही भेटणार आहे. चॅप्टर 6 मध्ये तिथं शिक्के पडतात. चॅप्टर 6 झाल्यानंतर पुढची प्रक्रिया तिथं येऊन तुमच्या सर्वांची, म्हणजे तिथं असणाऱ्या नागरिकांची, तिथे असणाऱ्या ज्यांचं जमीन जाणार आहे त्यांच्याशी चर्चा ही केली जाणार आहे. आणि मग त्याच्यानंतर कुठलं वगळायचं कुठलं नाही वगळायचं याच्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे प्रोफेसर राम शिंदे हे प्रोजेक्ट आज थांबवत आहेत. त्यांना प्रक्रिया काय असते हे सुद्धा माहीत नाही. मी फॉलोअप केलेले कागद घेऊन फिरतो आणि ते कुठंतरी काही दुसऱ्याचेच कागद घेऊन फिरतात. अरे तुम्ही काय पाठपुरावा केला का हे सांगा ना. उगाच दुसऱ्याचे काहीतरी कागद घेऊन तुम्ही फिरता, काहीतरी विषय काढता, अपर हाऊसमध्ये दिशाभूल करता, मीडिया बरोबर इथं येऊन तिसरंच काहीतरी बोलता. मग कुणीतरी कागद दिला की तो कागद घ्यायचा, मग तो दाखवायचा. त्यामुळे उगाच त्यांनी कुठेही अहंकार आणू नये. बाबांनो, लोकांचा जीवनामरणाचा विषय आहे. उगाच इथं त्यांच्या युवकांच्या भविष्याची कुणी खेळू नये असं आमचं मत आहे. ते म्हणतात की दादा, ते म्हणतात की या MIDC मध्ये तुमची भागीदारी आहे म्हणून तुम्ही इतके या सगळ्या संदर्भात अग्रेसिव्हली बोलत आहात असं. तर बघा, रोहित पवारांची तिथं आर्थिक भागीदारी असेल तर तुम्ही शोधा ना. बाबा, मला युवकांच्या भवितव्याबरोबर खेळून कुठं पैसे कमवायचे नाहीत. रोहित पवारकडे जे काय आहे, रोहित पवारनी 2007 पासून गेले 20 वर्ष काम करून, कंपन्या मोठ्या करून जे काय आहे त्याचं घर नीट आहे. दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करून रोहित पवारला काय पैसे कमवायचे नाही, ही माझी प्रवृत्ती नाही. ते मंत्री असताना त्यांनी काय केलंय, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांच्या जमिनी कुठं कुठं आहे, त्यांच्या इन्व्हेस्टमेंट कुठं आहेत, मी काढत नाही ना. ही माझी प्रवृत्ती नाही. मग आता तुम्ही म्हणता तुम्ही सालकरी आहात, सालकरीचा मुलगा आहात. मग अशा बऱ्याच गोष्टी ज्या मी काढू शकतो, ज्या सालकरीच्या मुलाला परवडणार सुद्धा नाही, आमदाराच्या पगारावर घेता येणार नाही. मग तुम्ही त्या वास्तू, एवढ्या मोठ्या मोठ्या वास्तू कशा घेतल्यात? अरे रोहित पवार इथं कुठेही मिंदा नाही, फक्त त्याचं भावनिक नातं आहे, तिथं असणाऱ्या युवकांशी नातं आहे. त्यामुळे उगाच तुम्ही खुदसट काढू नका. तुम्ही जर अजून खोलात गेला ना तर आम्ही सुद्धा खोलात जाऊ. तुम्ही खोलात जावा, सर्वे करा, मोठी मोठी एन्क्वायरी लावा. फक्त MIDCला उशीर करू नका. आणि त्यात जर माझं नातं निघालं तर आपण बोलू ना नंतर. आता तुम्ही जर खोलात जात असताल, सर्वे करत असताल तर तुम्ही करा, कारण माझं तिथं कुठं नाही. मग आता आम्ही सुद्धा जरा खोलात जाऊन तुमचं सगळीकडचं काढायला लागतो. पण हा विषय रोहित पवार विरुद्ध राम शिंदे नाही, हा विचाराची लढाई आहे. रोहित पवार प्रयत्न करतो युवकांच्या भवितव्यासाठी. अरे प्रोफेसर राम शिंदे काय करतायत की MIDC थांबवावी कशी? किती खुश होते काल, किती खुश होते काल की बघा मी MIDC थांबवली, ह्याच्यात त्यांना खुशी मिळते. अरे इथं फार फॉलोअप करून करून बेजार झालो मी. कशासाठी? तर युवकांसाठी झालं. इंडस्ट्रीला काय लागतं हे आम्हाला माहिती, कारण आम्ही इंडस्ट्री चालवतो. तुम्ही गुऱ्हाळं सुद्धा चालू केलेलं नाही. तुम्हाला काय कळणार इंडस्ट्रीला काय पाहिजे, तिथे इंडस्ट्री आणायची कशी, इंडस्ट्रियलिस्टची बोलायचं कसं, हे तरी आपल्याला माहित आहे का? तुमचं जर विजन एवढी संकोचित असेल, आता 10 वर्षात विकास का नाही झाला त्याचं मुख्य कारण ते. माझं तर मत आहे की आज शेवटचा दिवस आहे, त्यांना बोलवा, त्यांनी विकास 10 वर्षात काय केला आणि आम्ही काय केला, इथं या पोडियमवर आपण चर्चा करू. अरे हिम्मत आहे त्यांना चॅलेंज करायची की इथं येऊन तुम्ही बोला. पण काय, मी नसताना येतात, बोलतात, कुठले तरी कागद आणतात, काहीतरी खोटं बोलतात. काय आता भाजपची ती प्रवृत्ती आहे. शिवाय यांना तुम्ही कैलासशिवाय यांना बाहेर घेऊन अरे सुटलंच पाहिजे. मी तर म्हणतोय, उदय सामंत साहेबांना विनंती करतोय, राजकीय दबाव ठेवा बाजूला, नाहीतर इथं युवक त्यांना माफ करणार नाही. युवक त्यांना मी पाठपुरावा करणार आहे. हे 1 लाख सह्या त्यांनाच देणार आहे. आता राजकीय दबावाला ते जास्त महत्त्व देतात का युवकांच्या भवितव्याला? हा त्या मंत्र्याचा विषय आहे. दादा, पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन झालं. तुम्ही परवाला 25,000 सह्या आणल्या, आज लाख सह्या आणल्या. यापुढची तुमची भूमिका काय असणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी बसून आंदोलन करण्याचं एक मुख्य कारण होतं की त्यांच्या काळामध्ये रयतेला न्याय मिळायचा. हे सरकार रयतेचं म्हणजे सामान्य लोकांचा विचार करणारं सरकार आहे का ठराविक राज्यकर्त्यांचा विचार करणारं सरकार आहे का ठराविक व्यावसायिकांचा विचार करणारं सरकार आहे? मग आता तुम्ही जर युवांना तिथं संधी देत नसाल आणि एक तुमचा वरच्या हाऊसचा जो लोकशाही मार्गाने पडलेला आमदार आहे त्याचं तुम्ही जर ऐकत असाल, त्याच्यावर न करता हे सरकार रयतेचा विचार करत नाही. हे सरकार फक्त
राजकारणाचा विचार करते. आमचं हेच म्हणणं आहे, राजकारण बाजूला ठेवा. अरे हे राजकारण बघता बघता ह्याच्यावर चर्चा करता करता अख्खं महाराष्ट्राचं पब्लिक बेजार झालंय. शेतकऱ्याबद्दल चर्चा नाही, युवकांबद्दल चर्चा नाही. आता ह्याच्यातच तुम्ही जर खोलात गेलं तर व्हाईट पेपरचा विषय. खरं तर मला सरकारला एक विनंती करायची होती की तुम्ही जो व्हाईट पेपर काढलाय त्याच्यापेक्षा अशा प्रकारचा जर व्हाईट पेपर काढला असता तर पैसे तर वाचले असते. आणि तुम्ही काय ते 10-12 पेजेसचा केला, त्यात काय दाखवलंय तुम्ही? काहीच नाही. त्यापेक्षा एक पाणी दिलं असतं तर पैसे तरी सरकारचे वाचले असते. तुम्ही जर त्याच्यामध्ये हा व्हाईट पेपर वाचला तर याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठंतरी सरकारनेच एक्सेप्ट केले की जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा पाठपुरावा केला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही तारखा बघत गेला तर 5 जानेवारी 2022 मध्ये वेदांकडून पहिले पत्र आले आणि त्यानंतर फेब्रुवारी म्हणजे 22 फेब्रुवारी वेदांतने प्रश्नावली पाठवली, 23 फेब्रुवारी MIDCने उत्तर पाठवले, 24 फेब्रुवारी वेदांकडून स्थळ पाहणी झालं, त्यानंतर फॉक्सकॉन आलं, दोघांनी एकत्र बघितलं. आता 24 मे दावोस इथं अनिल अगरवाल आणि उद्योग मंत्री, पर्यावरण मंत्री म्हणजे आपले आदित्य ठाकरे यांनी तिथं अनिल अगरवाल बरोबर बैठक घेतली. आणि अनिल अगरवाल म्हणतात महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी आदर्श राज्य आहे. आता आम्ही म्हणत नाही हे जे सरकार आहे ते कुठं कमी पडलं, कारण का सत्ता बदल झाल्यानंतर 20 दिवस तर काहीच झालं नाही. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी फॉक्सकॉनचे जे प्रमुख आहेत त्यांना पत्र दिलं, त्यांची चर्चा झाली. आणि त्याच्यामध्ये जेव्हा हे फॉक्सकॉनचे लोक आले होते ते काय म्हणले, पुणे येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहोत. त्या कायमुळे अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील पुण्याला प्राधान्य दिले आहे असे वेदांत फॉक्सकॉनचे लोक कधी बोलले? देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांचं सरकार असताना. पाठपुरावा कुणी केला? महाविकास आघाडी सरकारने. आम्ही असं म्हणत नाही हे सरकार कमी पडलं. प्रॉब्लेम काय झाला की 5 ऑगस्ट देवेंद्र फडणवीस साहेब हे अनिल अगरवाल साहेबांना भेटले. आता ह्याच्यामध्ये 5 सप्टेंबर MIDC CEO यांचे वेदांतला पत्र गेलं. आता त्याच्यानंतर काय झालं, त्यानंतर का हा सगळा पाठपुरावा कमी पडला, त्याचं मुख्य कारण खरं तर तुम्ही जर बघितलं तर अनिल अगरवाल साहेबांची ही जी ट्वीट आहे 5 सप्टेंबर रोजी, त्यांनी ट्वीट काय केली आहे, हमेशा की तरह हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी से मिलकर नई प्रेरणा मिली. वेदांता फेब और सितंबर सेमीकंडक्टर परियोजना के साथ साथ भारत की ऊर्जा सुरक्षा के विषय पर 5 सप्टेंबरला ही बैठक झाली. आणि 11 सप्टेंबरच्या आसपास अनिल अगरवाल साहेबांनी सांगितलं की आता वेदांत आणि फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट हा कुठं होणार, हा गुजरातला होणार. गुजरातला का होणार तर गुजरातला त्यावेळेस इलेक्शन होतं. आता ह्याच्यामध्ये आपल्या सेमीकंडक्टर पॉलिसी ह्या 2 आहेत, एक 23 मार्च 2022ची आणि नवीन पॉलिसी ही कधी आली तर ही आली 21 सप्टेंबरला. आता नवीन पॉलिसीमध्ये काय होतं की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट कराल त्याच्यावर जो मोबदला तुम्हाला मिळणार आहे त्याला रिस्ट्रिक्शन होतं 12,000 कोटीचं. मग समजा जर वेदांत फॉक्सकॉननी 1 लाख कोटी टाकले तर त्यांना मॅक्सिमम बेनिफिट हे कुठेतरी 12,000 कोटीचं होतं. आणि नवीन पॉलिसी 21 सप्टेंबरला जी आली त्याच्यामध्ये त्याला मर्यादा कुठेही ठेवल्या नाहीत. पॉलिसी आली, चांगली गोष्ट आहे, देशासाठी चांगली आहे. गुजरातला इलेक्शन होतं, योगायोग समजा. प्रधानमंत्री साहेबांना भेटले, लगेचच गुजरातला हा प्रोजेक्ट घेतला गेला, योगायोग समजा. पण माझं एकच मत आहे की मग राज्याचे हे जे काय डबल इंजिन सरकार होतं त्यांचं जे मोठं इंजिन आहे यांच्यासाठी पाठपुरावा करू शकले नाहीत. मग माझं एक मत आहे हे वेदांत फॉक्सकॉनशी पाठपुरावा करण्यासाठी कमी पडले असं नाही, पण ह्यांचं मोठ्या इंजिनची पाठपुरावा करायला हे कुठेतरी कमी पडले असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही जो एअरबसचा विषय त्यांनी घेतला, अरे आम्ही म्हणलो नव्हतो एअरबस महाराष्ट्रात येणार आहे. हे उदय सामंत साहेब स्वतः म्हणले होते का मुलाखतीमध्ये एअरबस हे टाटा एअरबस हे तिकडे ह्याला येणार आहे मिहानला, म्हणजे कुठे नागपूरला. आता तुम्हीच म्हणता
आणि नंतर म्हणता ते येणारच नव्हतं. त्याच्याच बरोबर जी याची फार्मास्युटिकल सिटी बल्क ड्रग पार्क 11 ठिकाणी होणार होत्या. त्यातल्या हे बघा स्वतःच मंत्री महोदय म्हणले होते. आणि त्यानंतर मग ही बल्क ड्रग पार्कचा विषय 11 राज्य होते, त्यातले 3 निवडले जाणार होते. आपलाही प्रस्ताव गेला होता, आपला प्रस्ताव वेळेवर गेला होता, पण केंद्र सरकारने आपल्याला वगळलं. त्यामुळे हा जो व्हाईट पेपर त्यांनी कुठेतरी आणलेला आहे तो मला असं वाटतं की अतिशय नाराज करणारा आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठेतरी महाविकास आघाडीनेच फॉक्सकॉन आणि वेदांसाठी पाठपुरावा केलं हे सिद्ध या व्हाईट पेपरच्या माध्यमातून झालेलं आहे. अरे किती वेळा सांगू. कैलास शेवाळे जे आहेत तुम्ही त्यांच्याशी बोललात तर कैलास शेवाळेंना तुम्ही समोर घेऊन येणार का? कारण की त्यांच्या नावाने राम शिंदे हे दिशाभूल करतात. राम शिंदेवरती गुन्हा दाखल करणार. हे बघा, एक तर चॅप्टर 6 होत असताना ग्रामपंचायतची NOC लागत नाही. चॅप्टर 6 होतो तिथं जे काही शिक्के असतात MIDC ते पडतात आणि चॅप्टर 6 झाल्यानंतर ग्रामपंचायतची चर्चा होते. राहिला प्रश्न शेवाळ्यांचा, त्यांचं मत आहे की पोल्युशनवाली फॅक्टरी आली नाही पाहिजे, तिथं जे बागायती क्षेत्र ते आलं नाही पाहिजे, घेतलं नाही पाहिजे. त्याच्याच बरोबर तिथं घरं गेली नाही पाहिजे. अहो MIDC घरं आणि हे जे असतात पाण्याचे स्त्रोत हे वगळतं. त्यामुळे कुठंतरी त्यांना त्या बाबतीत बऱ्याच गोष्टींबद्दल काही लोकांनी दिशाभूल केलेली आहे. MIDCचे अधिकारी जेव्हा तिथं जातील तेव्हा त्या बाबतीत ते क्लॅरिटी देतील आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये जी काही शंका आहे ती स्वतः मी जाऊन सुद्धा सोडवेल. पण मग अशा पद्धतीने तुम्ही मुद्दामून जर फॅक्टऱ्या येण्यापासून नाही तर MIDC येण्यापासून जर अडचण आणत असाल तर ते चुकीचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. हिंदी में जानना चाहेंगे MIDC. नाही और एक विषय. आता दुसरा विषय, अधिवेशनामध्ये आम्ही कशासाठी येतो? महाराष्ट्रातले प्रश्न मांडण्यासाठी. आम्ही प्रश्न मांडत असताना नानासाहेब पटोले साहेबांनी एक प्रश्न महत्त्वाचा मांडला, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काही फॉरेस्टचा पेपर होता तो फुटला आणि मग त्याबद्दलची माहिती नाना पटोले साहेबांनी मुलांच्या वतीने विधिमंडळामध्ये मांडली. त्याला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं असं कुठेही काय घडलेलं नाही, उलट मीडियालीच चुकीची बातमी तिथं छापलेली आहे. खरं तर हे उत्तर ऐकल्यानंतर माझ्यासारख्याला अतिशय वाईट वाटलं. कारण का तुम्ही तिथं जर बघितलं तर याच्यामध्ये खोलात गेला तर पोलिसांना टीप आली होती. टीप आल्यानंतर पोलीस स्वतः डिस्गाईजमध्ये तिथं गेले. त्यानंतर त्यांना 4-5 लोक भेटली, त्यानंतर त्यांच्याकडे कागदपत्र भेटले, मग FIR झाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथं असणाऱ्या पोलिसांनी चांगल्या केल्या युवकांच्या बाजूने आणि हे होत असताना त्या गोष्टी खऱ्या अर्थाने घडल्या. तसंच काल कोल्हापूरला झालं. मग आपण TCSची बाजू का घ्यायची? माझं TCSचं माझं काही वाकडं नाही. माझं एकच मत आहे, एवढे पैसे तुम्ही घेत असाल तर मग पारदर्शक पद्धत तर असावी आणि खोट्या पद्धतीने. मला मत आहे की देवेंद्र फडणवीस खोटे बोलले असं म्हणणार नाही, पण त्यांना ज्यांनी माहिती दिली, ज्यांनी खोटी माहिती त्यांना दिली त्याच्यावर कारवाई करणार का नाही? का युवकांच्या भवितव्याबरोबर आपण सातत्याने खेळतच राहणार? कोल्हापूरला परत ती घटना घडली आणि 1000 रुपये कमी करायला काय अडचण आहे? तुम्ही जर बघितलं तर 150 कोटी खर्च कशाला केला जातो? हे शिंदे साहेबांबरोबर जे आमदार आहेत त्यांच्या प्रोटेक्शनसाठी गाड्याच्या पुढे मागे फिरतात त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च केला जातो. आणि मग त्यांच्यावर खर्च करण्यापेक्षा एक कॉन्स्टेबल द्या ना आणि मग तो खर्च या युवकांच्या भवितव्यासाठी करा. 100 रुपये लावा, नाहीतर राजस्थान सारखं तुम्ही लावा. तुम्ही 1000 रुपये घेता प्रत्येक परीक्षेला, प्रत्येक व्यक्तीकडनं 1000 रुपये घेता, मग ते 15-15 हजार रुपये या लोकांचा खर्च होतो. आणि मग अशा पद्धतीने TCS तिथं तुम्ही सिरियसनेस सांगता की 1000 रुपये का मुलं सिरियस व्हावी आणि मग चोरी झाल्यानंतर तुम्ही म्हणता चोरी झालीच नाही. आणि झाली ना, युवक म्हणताय. तर युवकांची बाजू आम्ही सर्वजण भक्कमपणे मांडत आहोत, आम्ही आमदार मांडत आहोत, विरोधी पक्षात मांडत आहोत, पण सरकार ऐकायला तयारच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध कुठेतरी आम्ही सर्वजण करतो. MIDC के मुद्दे को लेके आपने 1 लाख सिग्नेचर लिए हैं और जगह के बारे में भी कहा कि नीरव मोदी की जगह है वहाँ, उसको लेके जरा कहना पूछना चाहूँगा. और वेदांत और फॉक्सकॉन को लेके बात हिंदी में MIDC के बारे में मेरे जो विरोधक है राम शिंदे साहब, वो लोगों की, सरकार की, मीडिया की दिशा भूल कर रहे हैं. वो हर वक्त
जो नीरव मोदी की ज़मीन वहाँ पे उसके बारे में बोलते हैं, मैं इसके बारे में क्लैरिफिकेशन दिया हूँ कि वो ईडी के पास ज़मीन है, एमआईडीसी ने वो ज़मीन नहीं ली सर्वे में। अगर आपके सरकार का ईडी से कुछ संबंध हो तो आप रिक्वेस्ट करो ईडी से कि अभी वो आपके पास है तो एमआईडीसी का जो 1100 एकड़ ज़मीन हमने फाइनल की है उसमें और 200 एकड़ ऐड हो जाएगी, तो 1300 एकड़ की एमआईडीसी हो जाएगी। तो इसीलिए यहाँ पे आके वो गलत इन्फॉर्मेशन देते हैं। दूसरी बात, जो ग्राम पंचायत है उन्होंने क्या कहा है कि वहाँ पे केमिकल इंडस्ट्रीज नहीं आना चाहिए, ठीक है। वहाँ पे जो क्षेत्र पे फ्रूट्स के अगर खेती की जाती है तो वो खेती आप निकालो। और दूसरी बात, वो बोल रहे हैं कि वहाँ पे अगर घर हो तो वो नहीं लेने चाहिए। बराबर है, वो लेने ही नहीं वाले। चैप्टर 6 का अर्थ ऐसा होता है कि वहाँ पे वो स्टैंपिंग एमआईडीसी का होता है और उसके बाद फिर वहाँ के ग्राम पंचायत के साथ वो चर्चा करती है एमआईडीसी और फिर फाइनलाइजेशन होता है। लेकिन राम शिंदे साहब अलग ही तरीके का राजनीति यहाँ पे करते हुए एमआईडीसी कैसे नहीं होगी और रोहित पवार को क्रेडिट कैसे नहीं मिलेगा उसके लिए वो प्रयत्न कर रहे हैं, वो गलत चीज़ है। मेरा कहना है आप क्रेडिट ले लो, लेकिन वहाँ पे एमआईडीसी आना बहुत इंपॉर्टेंट है।